पायल बेटा आवर लवकर, स्कूलला लेट होतोय. यस मम्मा, आय एम कमिंग. चल फास्ट बेटा. चल बाळा, ये लवकर, उशीर होतोय. कधी शिकणार तू वेणी घालायला? मोठी झालीस ना आता. मम्मी, आज मला टिफिनला मॅगी दे प्लीज. ओके बेटा. बनव पटकन मॅगी. तुझी तू बॅग आवरत जा ना. सो बोरिंग यार मम्मा. बाय मम्मा. बाय. अरे बापरे, स्कूल बस तर गेली. आता मी नाही जाणार स्कूलला चालत. आय एम गो टू होम. यस. आज आपण या 10 मूल्यांचा अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं मूल्य काय आहे? आरोही, तू सांग, पहिलं मूल्य काय आहे? पहिलं मूल्य आहे श्रमप्रतिष्ठा. हा, तर पहिलं मूल्य काय आहे? श्रमप्रतिष्ठा. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय? तर आपण कोणतंही काम करताना आपल्याला कमीपणा नाही वाटला पाहिजे. कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. तुम्हाला वाटेल की मी डॉक्टर झालो किंवा मी इंजिनियर झालो म्हणजे मी फार मोठं काहीतरी काम करतोय, आणि एखाद्याला वाटतं की मी शेतकरी आहे तर शेतकऱ्याचं काम कमी दर्जाचं, किंवा मी सफाई कामगार आहे, सफाई कामगार हे काम कमी दर्जाचं. तर कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, तर प्रत्येक कामाला तितकंच महत्त्व आहे. जर आपण आपलं स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलं तर ते काम देशाच्या हितासाठी आपल्याला हे मूल्य उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं मूल्य आहे वक्तशीरपणा. शाळेला तुम्ही वेळेवर आलं पाहिजे. त्यानंतर अभ्यास वेळेत पूर्ण केला पाहिजे. जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल, वेळ तुमची किंमत करेल. समजलं सगळ्यांना? आरू, ए आरू, शाळेत जायची वेळ झाली ना, उरक लवकर. आयो, झाला माझा अभ्यास. 2 मिनिटं थांब. बर बाई, आवर तुझं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणसाला गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. पहिला तास मराठीचा, दुसरा तास गणिताचा आणि तिसरा तास हिंदीचा. सागर भारत हो, विश्वास शोधूनी जाओ, विश्वास शोधूनी जाओ.
आरू तुझा डबा घे बाळा भरून. बर बर जाताना तेवढी गुरांना वैरण टाकून जा. बर बर. सुहासिनी सुमधुरवासिनी सुखदा